नमस्कार मित्रांनो, मी समाधान कोरके. मित्रांनो, अपंग व्यक्तींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 100% अनुदान म्हणजे मोफतपणे या ठिकाणी 3 चाकी रिक्षा, इलेक्ट्रिक रिक्षा ही या ठिकाणी मिळणार आहेत. तर मित्रांनो, जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना या ठिकाणी रिक्षासाठी अर्ज करावा लागणार आहेत. आणि मित्रांनो, हा अर्ज कसा करायचा याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही तर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी या ठिकाणी मिळत राहतील. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवरती येऊ शकता. या वेबसाईटवरती आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल रजिस्टर आणि लॉग इन या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, रजिस्टर करण्यासाठी किंवा लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी OTP पाठवण्यात येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. टाकून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट OTP यावरती क्लिक करायचं आहे. सबमिट OTP वरती क्लिक केल्यानंतर समोर असा ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी ओपन होईल. मित्रांनो, पूर्णपणे ऑनलाईन हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम तुमचं नाव, त्यानंतर तुमचं मधलं नाव आणि आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आईचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. आईचं नाव पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे. आईचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख, डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करायची किंवा टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर ऑलरेडी या ठिकाणी असेल. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ईमेल ID या ठिकाणी टाकायचा आहे. ईमेल ID मॅन्डेटरी करण्यात आला आहे, त्यामुळे ईमेल ID टाकावा लागणार आहे. त्यानंतर तुमचा फोटोग्राफ या ठिकाणी अपलोड करायचा आणि सिग्नेचर देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जेंडर म्हणजे लिंग या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. लिंग निवडून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा ब्लड ग्रुप म्हणजेच रक्तगट निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर कॅटेगरी म्हणजे जात प्रवर्ग तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. तुम्ही जर जनरलमधून असाल तर जनरलमधून देखील अर्ज करू शकता. OBC असाल तर तुम्हाला OBC सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला अपलोड करावा लागणार आहे. तुम्ही जर जनरलमधून भरत असाल तर तुम्हाला कोणताही जातीचा दाखला अपलोड करण्याची गरज नाही. त्यानंतर मित्रांनो, तुमचं व्यवसाय श्रेणी काय आहे, तुम्ही जी रिक्षा घेणार आहात ती कशासाठी घेत आहे. या ठिकाणी कार्ट ऑफ या ठिकाणी असे वेगवेगळी रिक्षा या ठिकाणी दाखवण्यात आले. पॅसेंजर असेल, कार्गो असेल किंवा व्हेजिटेबल भाजीपाला वाहण्यासाठी असेल. तर मित्रांनो, मी पॅसेंजर वाहण्यासाठी या ठिकाणी ही रिक्षा सिलेक्ट करत आहे. त्यानंतर मॅरिड स्टेटस म्हणजे वैवाहिक स्थिती काय आहे, तुमचं लग्न झालेलं असेल तर मॅरिड करा, नसेल झाले तर अनमॅरिड करा. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी तुमचे लग्न झाले असल्यास तुमच्या विवाहित असल्याच्या पतीचे किंवा पत्नीचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. टाकल्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर अपंग असाल आणि तुम्हाला अपंग असताना तुम्हाला कोण सांभाळत आहे किंवा तुमचे सहाय्यक कोण आहेत त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर देखील तुम्हाला या ठिकाणी टाकावाचा आहे. त्यानंतर अर्जदाराचे पालकासोबत नातं काय आहे, तुम्हाला जो व्यक्ती सांभाळतो त्याचं नातं तुमच्यासोबत काय आहे, मदर असेल, फादर असेल किंवा वाईफ, हजबंड, ऑदर काही निवडू शकता. त्यानंतर मित्रांनो, तुमचं शैक्षणिक अर्हता तुम्हाला निवडायची आहे. तुमचं शिक्षण किती झालं आहे, प्रायमरी, सेकंडरी किंवा हायर सेकंडरी किंवा डिप्लोमा, ग्रॅज्युएट ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं निवासीचा तपशील म्हणजे ॲड्रेसची डिटेल्स या ठिकाणी भरायची आहे. तुम्ही कुठे राहता ती पूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का या ठिकाणी येस करायचं आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी तहसीलदाराचं रहिवासी म्हणजेच डोमोसाईल सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो ते तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे. ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि ते या ठिकाणी 10 ते 500 KB या साईजमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचा सध्याचा पत्ता काय आहे तो पत्ता ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला पोस्ट, राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव या ठिकाणी निवडून तुमचा पिनकोड क्रमांक देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. मित्रांनो, आता तुम्हाला कायमचा पत्ता म्हणजे तुमचा परमनंट ॲड्रेस काय आहे, जो तुम्ही वरती पत्ता भरला तोच असेल तर सेम ॲज अबव यावरती क्लिक करून तो पत्ता तुम्ही कायम ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला निवासी असल्याचा पुरावा या ठिकाणी यामध्ये तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड किंवा वोटर ID, पासपोर्ट किंवा तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस प्रूफ म्हणून एक पत्त्याचा पुरावाची फाईल या ठिकाणी ॲड करायची आहे आणि ती या ठिकाणी 10 KB ते 500 KB या फॉर्मॅटमध्ये ॲड करायची आहे. त्यानंतर मित्रांनो, डिसेबिलिटी डिटेल्समध्ये तुम्हाला दिव्यांगाची माहिती द्यायची आहे. तुम्हाला जे अपंगत्व आहे त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे.
आपल्याकडे दिव्यांगत्व प्रमाणपत्र आहे का, हा विषय महत्त्वाचा आहे. तरच तुम्हाला रिक्षा मिळणार आहेत. त्यासाठी येस करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे अपंगाचं प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि हे तुम्हाला 10 KB ते 500 KB या साईज फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे UDID नंबर आहे का, UDID कार्ड आहेत का, ते ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. तुमचा या ठिकाणी कायमस्वरूपी UDID असेल तर कायमस्वरूपी करा, टेम्पररी असेल तर टेम्पररी करा. आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला UDID सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर हे प्रमाणपत्र देखील तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि याची साईज देखील 10 KB ते 500 KBच्या दरम्यान या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे अपंगत्व आलेलं आहे त्याचं प्रमाण किती टक्के आहे, तुम्हाला या ठिकाणी 40% वर असेल तरच तुम्ही या ठिकाणी लाभ घेऊ शकता. 40 असेल तर 40 करा, 45 असेल तर 45 करा. तुमची टक्केवारी तुम्हाला निवडून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा दिव्यांगत्वाचा म्हणजे अपंगत्वाचा प्रकार काय आहे, तुम्हाला अपंगत्व कशामुळे आलं आहे, कुठं आलं आहे, या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी तुमचं अपंगत्व काय आहे ते सर्टिफिकेट पाहू शकता आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जन्मतःच अपंगत्व आहे का, येस असेल तर येस करा, नो असेल तर तुम्हाला या ठिकाणी दिव्यांगाची तुम्हाला अपंग केव्हा आलं आहे त्याची तारीख या ठिकाणी टाकावी लागणार आहेत. तर मित्रांनो जन्मतःच अपंग असेल तर येस करा. त्यानंतर मित्रांनो एरिया ऑफ डिसेबिलिटी म्हणजे तुमचं दिव्यांग अपंग ज्या ठिकाणी आहे ते क्षेत्र कोणतं आहे, पायाला असेल तर लेग करा, हाताला असेल तर हँड करा. ज्या ठिकाणी तुमचं अपंग आहे त्या ठिकाणी ते क्षेत्र निवडा. त्यानंतर मित्रांनो तुमची रोजगाराची स्थिती, तुम्ही रोजगाराची स्थितीमध्ये तुम्ही स्वतः या ठिकाणी एम्प्लॉय असेल तर एम्प्लॉय करा, बेरोजगार असाल तर अनएम्प्लॉय करा. त्यानंतर तुम्ही शासकीय किंवा निमशासकीय किंवा मंडळे महामंडळ याचे कर्मचारी असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुमच्याकडे दारिद्र्य रेषेखालील कार्ड असेल तर BPL करा, नसेल तर नो अवेलेबल करा किंवा राशन कार्ड असेल तर APL करा. त्यानंतर मित्रांनो तुमचे लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न किती आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण उत्पन्न जे जोडलेलं आहे त्या उत्पन्नानुसार तुम्ही या ठिकाणी 10,000 ते 1,00,000 हे निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला एक ओळखीचा पुरावा म्हणजे आयडेंटिटी डिटेल्स या ठिकाणी द्यायचे आहे. त्यामध्ये तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स असेल, पॅन कार्ड असेल किंवा वोटर ID, आधार कार्ड काही पण या ठिकाणी एक ऑप्शन निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ती फाईल चूज करून तुमचं जे डॉक्युमेंट ते अपलोड करायचं आहे आणि ते 10 KB ते 500 KB या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमचा ओळखपत्र क्रमांक टाकायचा आहे, आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बँकेचे डिटेल्स या ठिकाणी भरून घ्यायचे आहे. यामध्ये सर्वप्रथम खातेदाराचे नाव टाकायचे, त्यानंतर खाते क्रमांक टाकून घ्यायचा, त्यानंतर तुमच्या बँकेचे नाव, IFSC कोड आणि शाखेचे नाव, त्याचबरोबर ब्रांच कोड म्हणजे शाखा कोड किती आहे तो देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. मित्रांनो यामध्ये तुम्हाला तुमच्या बँक पासबुकचे पहिले पान या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि ते तुम्ही या ठिकाणी 10 KB ते 500 KB या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायला हवं. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अर्जदाराचे प्रतिज्ञापत्रक म्हणून एक ॲफिडेविट तुम्हाला शपथपत्र आहे, ते तुम्हाला या ठिकाणी क्लिक हिअरवरती डाउनलोड करून ते भरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे प्रतिज्ञापत्र तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, भरायचं आहे. यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, तुमचं वय, वर्ष आणि कोणाचा मुलगा आहे किंवा मुलगी, पत्नी, पती असेल तर गाव, पोस्ट, तालुका, जिल्हा हे सर्व काही पिनकोड सहित तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर मित्रांनो खाली राखाण्यामध्ये या ठिकाणी तुमची सही करायची आहे. सही असेल तर सही, अंगठा असेल तर अंगठा. त्यानंतर दिनांक टाकून हा फॉर्म भरून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक आहात त्यानुसार तुम्ही खाली ऑप्शन निवडू शकता. खाद्यपदार्थ असेल, किरकोळ असेल, स्वतंत्र व्यवसाय असेल किंवा वाहतूक असेल. तर मित्रांनो मी या ठिकाणी पॅसेंजरची रिक्षा निवडली आहे, त्यामुळे मी ट्रान्सपोर्ट बिझनेस म्हणजे वाहतुकीसाठी रिक्षा घेत आहे. त्यासाठी त्यावर क्लिक करतो आणि मित्रांनो डिक्लेरेशनमध्ये ऑटोमॅटिकली तुमचा फॉर्म जो भरला आहे त्याची माहिती या ठिकाणी दाखवण्यात येईल. खाली ऑटोमॅटिकली तुमचे नाव डिक्लेरेशनमध्ये ॲड होतील, ते तुम्हाला सरळ या ठिकाणी वाचून घ्यायचे. काही चुकी असेल तर दुरुस्त करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी वाचू शकता, मराठीमध्ये पण खाली या ठिकाणी दिलेले आहे, तुम्ही पाहू शकता. योजनेची अटी आणि शर्ती तुम्ही वाचून घ्या. तुम्ही या ठिकाणी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. अर्जदार हा 18 ते 55 या वयोगटातील असावा. त्याचबरोबर इतर ज्याचे अटी या ठिकाणी लावण्यात आलेले आहे त्या अटी तुम्ही पात्र असाल तर तुम्ही फॉर्म सबमिट करा. मित्रांनो या ठिकाणी ॲक्सेप्ट केल्यानंतर सेव्ह ॲज ड्रॉप करा. सेव्ह ॲज ड्रॉप केल्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी फॉर्म सबमिट करू शकता. आणि मित्रांनो हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्टेटस चेक करायचं असेल तर
याच पोर्टलवरती या ठिकाणी होम पेजवरती यायचं आहे. मित्रांनो, होम पेजवरती आल्यानंतर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ट्रॅक ॲप्लिकंट ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. ट्रॅक ॲप्लिकेशन ॲप्लिकंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. त्यानंतर ट्रॅक या टॅबवरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे, मंजूर झाला की काय नाही. त्यानंतर मित्रांनो तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही याची स्थिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा फॉर्म या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन करून द्या. शेवटची तारीख ही 4 जानेवारी 2023 असून लवकरात लवकर अर्ज भरा. अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा. धन्यवाद.